घी राईस करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 मोठा चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरे, 1 वेलची, 3 ते 4 काळी मिरी, 2 ते 3 लवंगा, अर्धा चमचा किसलेलं आलं, 3 ते 4 फरसबीच्या शेंगा, 2 मोठे चमचे मक्याचे दाणे, दालचिनीचा तुकडा, हिरव्या मिरचीचे तुकडे, 2 मोठे चमचे बारीक चिरलेली ढोबळी मिरची, 2 मोठे चमचे बारीक चिरलेलं गाजर, 6 ते 7 काजू, 50 ग्रॅम पनीरचे तुकडे, 1 मोठा चमचा बेदाणे, चवीनुसार मीठ, 2 कप शिजलेला भात. साजूक तुपात जिरं, वेलची, मिरे, लवंग, आलं, फरसबी, मका परतून घेत त्यात दालचिनी, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, गाजर, काजू, बेदाणे परतत यावर भात घालायचा आणि चवीप्रमाणे मीठ घालून परतायचा. झाला आपला घी राईस तयार. आता बनवूयात मस्त असा अतिशय सोप्या पद्धतीने बनणारा पण चवदार असा घी राईस किंवा घी पुलाव असंही तुम्ही याला म्हणू शकता. चमचाभर साजूक तूप गरम केलेलं आहे. यामध्ये जाईल सगळ्यात आधी जिरं, त्याचबरोबर खडे मसाले. यामध्ये अख्खी वेलची आहे, मिरं आणि लवंग. खडा मसाला नसेल टाकायचा, नाही टाकला तरी काहीच हरकत नाही आहे. हे मिश्रण छान फुललं की यामध्ये घालूयात किसलेलं आलं, हेही परतूयात. आणि भाज्यांमध्ये फरसबी घेतली आहे आणि मका. या भाज्या शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, त्या आधी घालायचं. आता हे मिनिटभर परतून घेऊयात. या भाज्या हलक्याशा शिजत आलेल्या आहेत. यामध्ये दालचिनी पण घालते, हिरवी मिरची, ढोबळी मिरची आणि गाजर. हे आणखी 1 मिनिटभर परतून घेऊयात. भाज्या परतत आलेल्या आहेत. आता यामध्ये घालूयात काजू, मिक्स करूयात. खूप सुंदर दिसतात भाज्या. तर यामध्ये जाईल पनीर, त्याचसोबत बेदाणा आणि चवीपुरतं मीठ. करूयात मिक्स आणि यावर घालूयात शिजवलेला भात. थोडंसं भातावर देखील मी मीठ घालते. करूयात आता छान टॉस या भाज्यांमध्ये. आणि भात छान 3 ते 4 मिनिटं परतून घेतलेला आहे. गॅस करते बंद आणि इथे आपला घी राईस किंवा घी पुलाव पण बनवून आहे तयार.